हॅलो गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर आजचा ब्लॉग मी मराठीमध्ये बनवणार आहे। तर मी तुम्हाला माझा आज कॅफे दाखवतो। माझा कॅफे हा 8-9 नंबरचा बिझनेस आहे। ठीक आहे, आज ऊन खूप तपत आहे। तर माझा कॅफे 9 नंबरचा बिझनेस आहे। तर माझ्या अंगावर जे कर्ज झालेलं आहे ते या कॅफेमुळे नाही झालेलं आहे। कॅफे तर हा माझा सक्सेस बिझनेस आहे। तर माझ्या काही मित्रांमुळे मी काही गोष्टीत येऊन हे करूया ते करूया, तर अशा काही गोष्टीत येऊन माझ्या मागे म्हणजे 24 लाख कर्ज झालेलं आहे। आता मला तर वाटते माझी जिंदगी पूर्ण निघून जाणार लोन फेडेपर्यंत। तर बघूया आता यूट्यूब काय करू शकते तर माझ्यासाठी। तर मी तुम्हाला दाखवतो आता, हा माझा कॅफे आहे। याचा चाय फ्रेंड अड्डा माझ्याच नावाने रजिस्ट्रेशन आहे, CFA चाय फ्रेंड्स अड्डा। हा अगदी डीमार्ट अपोजिट बडनेरा रोड मेन रोड वरती कॅफे आहे। आणि आज तर स्पेशल दसरा आहे, तर इथे रोडवरती खूप वेगवेगळ्या कारा वगैरे लोकांनी घेतलेल्या आहे। माझी पण इच्छा होती, पण मी तर आता मोबाईलची कव्हर सुद्धा घेऊ शकत नाही आहे। तर दसरा सकाळी येऊन पूजा वगैरे केलेली आहे, मशीनला वगैरे सगळे हार वगैरे तोरण वगैरे लावलेले आहे। तर तुम्हाला आतमधून दाखवतोय कॅफे, चला। काउंटर, हाय, हॅपी दसरा स्नेहल। हॅपी दसरा सर। आज युनिफॉर्म चेंज केला आज? हा, सिव्हिल मध्ये आलो। ओके, तर चाय मशीन वगैरे हे फर्स्ट काउंटर आहे। याच्या आतमध्ये एक किचन आहे। तर हे किचन आहे, मशीनची पण पूजा केलेली आहे। याला पिझ्झा ओव्हन म्हणतात, थिक शेक मशीन। त्यानंतर याच्याच मागे सँडविच मशीन, सगळ्यांची पूजा केलेली आहे। आणि हे चाकू वगैरे आणि शटर क्लोज होते, चॉपर स्लाइडर सगळेच आहे। तर इथे पण मशीन ओव्हन वगैरे फ्रायर इंडक्शन, तर अशा प्रकारे आहे गाईज। तर तुम्ही पण कोणी मित्रांच्या गोष्टीमध्ये येऊ नका, नाहीतर कर्जबाजारी होसाल। तर